नमस्कार मंडळी, चला तर आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे पाव कापण्यापासून. हो, पाव कापण्यापासून, कारण आमचं कॅन्टीनचं आता मला तयारी करावी लागते. या मुलांची तयारी असते सकाळी सकाळी, म्हणून म्हटलं चला पटकन आधी पाव कापून घेऊया. पाव कापून पॅक केले की एक म्हणजे पिशवी पॅक करून मला ठेवले की टेन्शन कमी होतं. कारण तिथं गेल्यावर काय होतं, मुलांचा रिसेस टाईम 10च मिनटं असतो. 10 मिनटात मग पाव कापण्यात टाईम वेस्ट होतो, म्हणून मी पाव आधीच घरी कापून घेते. आणि त्यात काय झालेलं, आमचा हा स्पर्श आहे तो टंगळमंगळ करत व्हिडिओ काढत आहे. त्याचाही स्कूलचा टाईम झालेला आहे. आमच्या स्पंदनला आली होती झोप. तो काही बेडरूममध्ये झोपत नव्हता एकटा, म्हणतो याने काय केलं, आला आणि हा बघा सोप्यावर असा झोपला आहे, उलटा सुलटा कसा तरी झोपला आहे. त्याला झोप येत होती, पण बघा चाललं आहे. आणि माझे आता हे बटाटे वड्याचे गोळे करण्याची तयारी चालू केली आहे, कारण खूप घाई असल्यामुळे मला ते सगळं पट्टापट आवरून घ्यायचं असतं, काय म्हणून टायमावर पोचायचं असतं. म्हणून हे मस्तपैकी बटाट्याची भाजी मस्तपैकी आला लसूण घालून मस्तपैकी केलेली आहे, तिखट अशी. आणि हे बेसनची पिठी केलेली आहे. आणि बघा गरम गरम कढईत गरम गरम बटाटे वडे मस्तपैकी सोडलेले आहेत. आणि हे मी बघा परतत आहे. आणि चला तर म्हटलं आता तुम्हाला ही व्हिडिओ माझा दाखवूया, मी कशी काय 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 करत असते. कष्ट केल्याशिवाय फळ हे भेटतच नाही, हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाने कष्ट हे करावेच लागतात. कोणत्याही कामात कष्टाशिवाय फळ भेटत नाही, मेहनत ही करावीच लागते. सो माझी मेहनत मी करत आहे. आणि चला तर आजचा मला व्हिडिओ जास्त काही काढायला भेटत नाही, कारण जायची तयारी करायची असते मला, आणि त्यात सर्व घाई असते. आणि म्हटलं आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवून आपण म्हटलं पॅकिंगला लागायचं, कारण चटणी वगैरे सगळं प्रॉपर घालावं लागतं. टिश्यू पेपर काही विसरेन तर तिथं काही मला भेटत नाही, त्यामुळे म्हटलं सगळं हे म्हटलं आवरून घेऊया आणि पटापट जाऊया. चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर